या ना तिकडे खाऊन. ही सिगरेटचा लॉ असं म्हणतो तो माल त्यांनी डिस्पोज ऑफ केला पाहिजे थ्रू प्रॉपर चॅनल. जे काय असेल ऑथराईज ऑफिसर त्याच्यासाठी जे असतील सिगरेट बॅनसाठी ते तुम्ही हे केलं पाहिजे. बारीक बारीक पोळं प्यायला लागली ना रे ते. काय मोठ्या मित्राला पाठवणार ना. तू देत नाही त्याला काय ते पोरं वापरणार ना. हे काय हे इलेक्ट्रॉनिक सिगरेट मीन्स एनी इलेक्ट्रॉनिक डिवाइस दॅट हॅज अ सबस्टन्स विथ ऑर विदाउट नार्कोटिक ॲक्टिव्हिटी. आणि हे पण घ्या हो, हे पण सोबत घ्या. त्यामुळे मग 14 फेब्रुवारीला लोक बसणार नाही. सर या ठिकाणी टेक्सास नावाचं एक दुकान आहे ज्याच्यामध्ये हे सिगरेट्स आणि ई सिगरेट्स विकतात अशी माहिती माननीय CP सरांना मिळालेली होती. माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाने आमच्या CIU पथकाचे महेंद्र इंगळे आणि त्यांची टीम आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याचे PI श्री गिरी आणि त्यांचे पथक यांनी संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी बॅन असलेले ई सिगारेट्स विकले जातात. या ई सिगारेट्सचा अति लहान मुलांमध्ये किंवा टीनेजर मुलांमध्ये सुद्धा याचा वापर होतात असं काही माहिती आमच्या कानावर शाळेच्या माध्यमातून आलेली होती. माननीय CP सरांनी याबाबत आम्हाला गाईड केलेलं होतं आणि या माहितीवरून या दोन्ही टीम्सनी ही कारवाई केलेली आहे. या ठिकाणी एकूण 55 ई सिगरेट्स आणि त्याच्याशी संबंधित फ्लेवर्स हे जप्त करण्यात आलेले आहेत आणि ते आता मार्केटमध्ये त्याची हे कॉस्ट त्यांना इम्पोर्ट करताना काहीतरी 2,500-3,000 हजार पडते आणि ते प्रत्यक्षात ते 4-5 हजाराला हे प्रॉडक्ट विकतात. त्याच्यामुळे हे जे एकूण जप्त माल आहे तो साधारणपणे 2.5 ते 3 लाखाच्या आसपास याची मार्केट कॉस्ट आहे. असा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि या पद्धतीच्या ई सिगारेट्सवर बंदी असल्यामुळे कुणीही याच्या अशा पद्धतीचं विक्री करू नये आणि सेवनही करू नये. त्याच्यामुळे आरोग्यालाही धोका संभवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं लहान टीनेजर मुलांच्या शाळकरी मुलांच्यामध्ये याचा जर प्रसार झाला तर त्यांच्या मोठ्या प्रमाणात आरोग्याला आणि एकूणच करिअरला धोका संभवतो. यामुळे याच्या कुणीही विक्री करू नये या पद्धतीचा बॅन शासनाने याच्यावर केलेला आहे. त्यामुळे इथे ही कारवाई करण्यात आलेली आहे. पुढील कारवाई गाडगेनगर आणि CIUचे आमचे अधिकारी हे करत आहेत. सर हिंदी